नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांची अघोरवाडा ही कादंबरी आणि आज भाग 10. विलासला समोर बघून ते चक्रावले. अरे, मी कधीचा दार वाजवतोय. दाराला बाहेरनं कडी कुणी घातली. क्षणभर वाटलं की आपल्याला आता जन्मभर या बाथरूममध्येच राहावं लागणार. आणि हे काय रे? अरे, विलासिनी कुठे आहे? अरे विलास, हाच प्रश्न आम्ही तुला विचारणार होतो. म्हणजे काय? अरे, मगाशी माझ्याशी बोलता बोलता तू विलासिनीला घेऊन गेलास ना. मी? थांब थांब थांब, काहीतरी घोटाळा होतोय. हे बघ, आपण खाली आल्यावर मी तिचा हात वहिनींच्या हातात दिला आणि बाथरूमकडे पळालो. नंतर दार उघडायला लागलो तर बाहेरनं कडी होती, म्हणून तेव्हापासून मी दार वाजवत होतो. तुम्हाला ऐकू नाही आलं? अगं बाई ग, म्हणजे तो परत दुसरा विलास? म्हणजे ती विलासिनी त्याच्या तावडीत? ज्योत्स्नाची दातखिळ बसल्यासारखी झाली. काय म्हणताय वहिनी? म्हणजे मी इकडे आल्यावर तिकडे दुसरा विलास आला होता? याचा अर्थ विलासिनी संकटात आहे. प्रसाद प्रसाद, तुझा तो जॅक घेऊन ये. आज काय त्याला मी सोडणार नाही. काय वाटेल ते होऊ दे. माझ्या बायकोचं रक्त. छे 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 छे. प्रसाद, चल तू. प्रसाद धावत वर गेला. बॅटरी ठेवून जॅक घेऊन धडाधडा जिना उतरला. तिघेजण परश्याच्या खोलीत गेले, पण ती खोली रिकामी होती. सगळ्या खोल्या त्यांनी पालथ्या घातल्या. एवढ्यात क्षीण आवाजात विलासिनीचं कण्हणं ऐकू आलं. आवाज किचनमधनं येत होता. ते त्वरेनं किचनकडे धावले. आत परशा बसलेला होता. त्याच्या मांडीवर विलासिनी निश्चेष्टपणे पडलेली होती. दाराचा आवाज होताच परशानं वर बघितलं. आपलं रक्ताळलेलं तोंड विचकून तो हसला. विलासिनीची अवस्था बघताच विलासचा संताप अनावर झाला. त्यांनी एका झेपेतच परशाला गाठलं आणि त्याच्या दोन्ही बगलांमधनं हात घालून त्याला उभं केलं आणि त्याचं डोकं पुढे वाकवून मागे हातांची भक्कम पकड घातली. जबरदस्त शॉक बसावा तशी जाणीव त्याला झाली. त्याच्या सर्वांगातून मुंग्या धावायला लागल्याची भावना झाली. परशा त्या पकडीतही हसतच होता. त्याचं रक्तानं भरलेलं तोंड भयानक दिसत होतं. तो कसलीही हालचाल न करता उभा होता. अरे प्रसाद, बघतोयस काय? ठोक साल्याला. विलास ओरडला आणि हे सगळं पाहत स्तिमित झालेला प्रसाद त्याच्या आवाजासरशी भानावर आला. सगळी ताकद एकवटून त्यांनी जॅक उचलला आणि खाटकन परश्याच्या डोक्यावर मधोमध मारला. त्या जबरदस्त घावानं परश्याची कवटी फुटली. रक्त उसळून बाहेर वाहायला लागलं. एकाच घावातली त्याची अवस्था बघून प्रसादनं हात आवरता घेतला. आणखीन वार केले तर विलासलाही दुखापत होईल ही भीती त्याला वाटली. विलासनं परश्याला सोडलं. परश्याचं शरीर धाडकन खाली पडलं. दुसऱ्याच क्षणी परश्याचं शरीर उठलं आणि डोक्यातनं उसळणारं रक्त हाताच्या ओंजळीत धरायला लागलं. परश्या उठून बसला होता. त्याचं डोकं पुढे गेलं. रक्ताची धार खाली पडू नये म्हणून त्यांनी मान वर केली. त्याचा रक्ताळलेला चेहरा हिडीस दिसत होता. प्रसादकडे बघून त्याने दात विचकारले आणि ओंजळ तोंडाला लावून आपलंच रक्त तो घटाघटा प्यायला लागला. ते भयानक दृश्य बघून ज्योत्स्ना जाग्यावर बेशुद्ध पडली. प्रसाद हादरला होता. आपल्या एका वाराचा काहीच परिणाम झाला नाही हे बघून त्यांनी परत जॅक उचलला. परश्याच्या डोक्याचा पार लगदा होईपर्यंत तो वार करतच राहिला. शेवटी दमल्यावर तो थांबला. परश्याच्या शरीराची वळवळ होत होती. विलासनं विलासिनीला उचललं आणि तो वरती गेला. प्रसादने सुद्धा ज्योत्स्नाला सावरलं. ती शुद्धीवर आली. प्रसाद तिला घेऊन बाहेर पडला. आपल्या पाठीवर जळती नजर रोखली आहे असं त्याला जाणवलं, म्हणून त्यांनी मागे वळून बघितलं तर काय, त्या अवस्थेतही उठून परश्या त्याच्याकडे बघत होता. परशाकडे बघताना शहारून प्रसादनं ज्योत्स्नाचे डोळे झाकले.
परशाचे फक्त डोळे शाबूत होते. बाकी सगळा चेहरा म्हणजे रक्तमांसाचा चिखलाचा गोळा दिसत होता आणि तरीही परशा उभा होता. दात पडलेलं तोंड विचकून हसत होता. पाहिलं का, मला काय पण झालेलं नाही. मूर्खा, तू या परशाच्या शरीरावर राग काढला. हा, मला कधीच काय पण होऊ शकणार नाही. आता हे शरीर तू विद्रूप केलं त्यामुळं टाकून द्यायला लागणार. आता उद्या तुझं नाही तर तुझ्या मित्राचं शरीर, नाही तर त्याच्या बायकोचं पण चालल, पण मी कोणाचं तरी शरीर घेणार एवढं मात्र नक्की. त्या दंतविहीन बोळक्यातनं असंही आवाज निघत होता. तुम्ही कुठं जाऊ शकणार नाही. सांगितलं होतं का नाही मी तुम्हाला? तुम्ही माझं म्हणणं ऐकलं असतं तर. जाऊ दे आता, आता मात्र तुमची सुटका नाही. त्या चेष्टेने मला छान छान शरीरं आणून दिलीत. मी सगळ्या जगावर राज्य करणारे, मला अशीच शरीरं पाहिजेत. त्याचं बोलणं ऐकून शहारलेल्या प्रसादनं ज्योत्स्नासह जिना चढायला सुरुवात केली. खोलीत आल्यावर दोघेही मुकाट्यानं आडवे झाले. विलासिनीचं डोकं मांडीवर घेऊन विलास बसला होता. तिच्या तोंडावर पाणी मारत आणि तिला वारा घालत तिला सावध करण्याचा प्रयत्न करत होता. तिने किंचित हालचाल केली. आता ती पूर्णतः पांढरी फटक पडलेली दिसत होती. तिच्या अंगातलं बरंच रक्त त्यांनी प्यायलेलं असावं हे सहजपणे कळून येत होतं. ती हालचाल करतीये हे बघताच विलासनं पाण्याचं भांडं बाजूला ठेवलं. भांडं ठेवताना तो दचकला, कारण त्या भांड्यातून त्याच्या बोटांपर्यंत चिकट तारा आलेल्या दिसल्या. त्याने हात खसखसून पुसला. विलासिनीचे डोळे उघडले. मला जगावर राज्य करायला अशी छान छान शरीरं पाहिजेल. तुम्ही सगळे मारणारे. विलासिनीच्या तोंडून परशाचा आवाज येतात सगळे हादरले. विलास तिच्याकडे संशयानं बघायला लागला. बाहेर ऊन पडलं होतं म्हणून त्यानेच दिवा बंद केला होता. तो टेबलाजवळ गेला. तिथे ठेवलेली प्रसादची बॅटरी उचलली. त्याचा प्रकाश थेट तिच्या तोंडावर टाकला. पुरुषी आवाजातली एक जोरदार किंचाळी ऐकू आली आणि विलासिनी परत बेशुद्ध पडली. बॅटरी जागेवर ठेवून विलास तिच्याकडे धावला. परत तिच्या तोंडावर पाणी मारायला लागला. विलासिनी, अगं डोळे उघड ना. अगं मी तुझा विलास आहे. विलासिनी, अगं उठ की. त्याचा आवाज ऐकून ती हळूहळू डोळे उघडायला लागली. तिच्या डोळ्यात ओळखीची नजर दिसताच त्याला हायसं वाटलं. ती आवेगानं उठून त्याच्या गळ्यात पडून फुंदू लागली. विलासिनी, मगाशी खाली काय झालं तुला काही आठवतंय का? आणि हो, त्रास होणार असेल तर नंतर सांगितलंस तरी चालेल. विलास तिच्या डोक्यावर थोपटत म्हणाला. हो आठवतंय की, त्यात न आठवण्यासारखं काय आहे? मग सांग काय झालं. चावट आहेस. मला तुझ्या मांडीवर झोप लागली. यांच्यासमोर काय सांग म्हणतोयस? कृतक कोपानं ती म्हणाली. तिचं बोलणं ऐकून विलास दचकला. मग शांतपणे एका एका शब्दावर जोर देत म्हणाला, विलासिनी, तो मी नव्हतो. तो परशा होता. मी बाथरूममध्ये अडकलेलो होतो. चल रे, काहीतरी काय सांगतोयस? त्यांचं म्हणणं खरं आहे विलासिनी. ते बाथरूममध्ये अडकले होते. आम्ही बाहेर काढलंय त्यांना. ज्योत्स्ना म्हणाली आणि ते ऐकून विलासिनी जाम घाबरली. विलासला अधिकच बिलगली. म्हणजे म्हणजे ते ते दुसरं कोणीतरी होतं का? तो परशा नव्हता. पण मला मग ते सगळं जाऊ दे, उगाच ताण देऊ नको. काय झालंय ते सांग. हां, मग आपण सगळे खाली गेलो होतो. तू ज्योत्स्ना वहिनींच्या हातात माझा हात दिलास आणि बाथरूमला गेलास. मग थोड्याच वेळात तू आलास. यांच्या हातातले स्क्रू घेतलेस. एवढ्यात काहीतरी ठोकल्याचा आवाज झाला म्हणून तू ते स्क्रू ज्योत्स्ना वहिनींच्या हातात दिलेस आणि माझा हात धरून निघालास. बोलता बोलता विलासिनीचे डोळे स्वप्नाळू अवस्थेत जायला लागले. ती पुढे सांगायला लागली. त्या विलासनं तिचा हात धरला आणि हॉलमधनं दोघे किचनकडे निघाले. तुझा हात एवढा गार का पडलाय विलास? अगं बाहेर पाऊस पडतोय ना. केवढा गारठ आहे.
खूप गारठा आहे बघ बाहेर. जायचं आहे का बाहेर? अरे हा आवाज कसला येतोय? गोळी मार्ग त्या आवाजाला. कसं आहे विलासिनी, आपण चौघेजणं एकत्र असल्यामुळे तू मला एकटी भेटत नाहीस. बराच आहेस? अरे आपण कुठल्या संकटात अडकलोय ते लक्षात घे. खड्ड्यात गेलं ग संकट बिंकट. मला तू हवी आहेस आणि सध्या तरी काही चान्स मिळत नाही. हे बघ विलास, तुला वेड लागलाय. हो, तुझ्याकरता वेडा झालोय मी. डायलॉगबाजी बंद कर रे. अरे फ्यूज गेलाय म्हणून प्रसाद भाऊजी तिकडे काम करतायत आणि तू या आवाजाचं निमित्त काढून इथे चावटपणा करतोयस का? हे बघ, ते काही नाही, आपण त्यांना मदत करायला जाऊया, चल. बोलतच ते किचनच्या दारापाशी आले. एवढ्यात दिवे लागले. दिवे लागता क्षणी विलासनं किचनमध्ये उडी मारली, तिला आत खेचलं. हे रे काय? अगं उजेडात तू दिसली असतीस ना. बाहेर चल बरं. आता ते सगळेजण आपल्याला शोधत येतील तेव्हा. ती बोलतच होती तोच त्याने तिला मांडीवर आडवी केली आणि तिच्या कानात ते स्वर यायला लागले. विलासिनी, ये ना ग, मी तुझाच आहे. लवकर ये माझ्या मिठीत, ये लवकर. आणि पुढच्या क्षणी ती त्याच्या मिठीत सामावून गेली. तिच्या अंगावरून हात फिरवताना त्याने हलकेच तिची मानेची जखम उघडी केली आणि तिथे दात रोवले. क्षणभर शरीरातनं वेदना सळसळत गेली. तिने खालचा ओढ गच्च आवळून धरला, त्याला घट्ट मिठी मारली. आपल्या शरीरातनं काहीतरी बाहेर फेकलं जातंय अशी तिला जाणीव व्हायला लागली. शरीर पिसासारखं हलकं होऊ लागल्याची अनुभूती तिला व्हायला लागली. आणि आत्ता मला जाग आली बघ. विलासिनीने विलासकडे बघून खाली मान घातली. तिची हकीकत ऐकत असताना पलंगाच्या बाजूच्या टेबलावर त्याचा हात घट्ट रोवला गेला होता. तिच्या हकीकतीसरशी तो आणखीनच घट्ट दाब देत रोवला जायला लागला. तिचं बोलणं संपताच एक निश्वास टाकून विलासनं आपला हात उचलला. त्यांनी हात उचलताच विलासिनी तोंडावर हात ठेवत जोरात किंचाळली. प्रसाद आणि ज्योत्स्नाचं तिकडे लक्ष गेलं. विलासच्या हातापासून टेबलापर्यंत असंख्य चिकट तारा चमकू लागल्याचं दिसत होतं. अरे विलास, हे काय झालंय? मगाशी परशाला पकडल्याचा हा प्रसाद आहे बरं का. कडवटपणे हसून विलास म्हणाला. म्हणजे मी नाही समजलो. अरे प्रसाद, तुला आठवतंय का त्या दिवशी तो विद्रूप शरीराचा सर्जा आपल्याला भेटला होता? काय म्हणाला होता तो? त्यांनी आपल्याला सांगितलं होतं त्याला शिवू नका, नाही तर तुम्ही वितळाल. आता तीच अवस्था माझी होणार आहे. त्या परशाला पकडता क्षणी मला ते जाणवलं होतं. त्याला धरल्यावर माझ्या अंगातून वीज सळसळल्यासारखं झालं. तेव्हाच पुढचा परिणाम माझ्या ध्यानात आला होता. अरे मग तू त्यावेळी त्याला सोडलं का नाहीस? वेडा आहेस का तू? त्याला सोडलं असतं तरी माझी हीच गत झाली असती. मग उगाच का सोडायचं? ह्या विचाराने मी त्याला पकडून ठेवलं. विलासचं बोलणं ऐकताच विलासिनी आणि ज्योत्स्ना रडायलाच लागल्या. प्रसाद तर सुन्न झाला होता. सर्जाचं शरीर राहून राहून त्याच्या डोळ्यांपुढे येत होतं. आपल्या मित्राची अवस्था एवढी भयानक होणार आहे हा विचारसुद्धा त्याला सहन होईना. सर्जाचं ते शरीर कसलं? त्वचाविहीन गोळा. बरं म्हणून त्यांनी पाहिलं तेव्हा त्याच्या कमरेखालचा भाग पार वितळून गेला होता. तो हिरवट पिवळसर रंगाचा चिकट द्रव हळूहळू वितळून मरणं, ही कल्पनासुद्धा भयावह होती. विलास आणि तो लहानपणापासूनचे मित्र नव्हते. मोठेपणी योगायोगानं दोघांची ओळख झाली होती. दोघांचे धंदे परस्पर पूरक होते, त्यामुळे मैत्री वाढली होती. गेली 8 वर्ष त्यांची मैत्री अभंग होती. व्यवसायात लागणाऱ्या निडरपणाचा आणि उतावळेपणाचा पुरेपूर भरणा विलासच्या स्वभावात होता. त्यामुळे तो कधीकधी गोत्यातही सापडे. पण अशा वेळी प्रसादची थंड विचारशक्ती त्याला सोडवत असे. त्यामुळे ते जास्त जवळ आले होते. आणि आता या संकटात गेले 3 दिवस ते खूपच जवळ आले होते. एकाच संकटात ती दोन्ही जोडपी सापडली होती. त्यातनं सुटकेचा मार्ग दिसत नव्हता. विलास आणि विलासिनीचा सुटकेचा मार्ग पूर्णपणे बंद झाल्यासारखा वाटत होता. कारण तो विलासिनीचा कब्जा घेत होता आणि विलास वितळत चाललेला होता. या भयानक वितळण्याचा शेवट मृत्यू आणि केवळ मृत्यूच होता.
सगळेजण चिंतातूर मुद्रेनं बसले होते. एवढ्या दुःखी मुद्रा बघून विलासला राहवलं नाही. तो म्हणाला, प्रसाद, निदान तू आणि ज्योत्स्ना वहिनी तरी या संकटातनं वाचू शकाल. छे रे, आता कसलीच आशा उरलेली नाही. अरे, असा धीर सोडून कसं चालेल प्रसाद? माझ्याकडे बघ ना. मी वितळून मारणार आहे हे सत्य मला उमगलंय, पण मी पुरुष आहे. या संकटाला सामोरं जाण्यात खरं पुरुषत्व आहे असं मी मानतो. अरे पण विलास, इथनं सुटका होणार कशी? हे बघ, तू म्हणाला होतास ना त्याप्रमाणे तुम्ही दोघं या वरच्या खिडकीतनं निसटू शकाल. अरे पण मग आम्हीच का? आपण सगळे जाऊ. हे बघ प्रसाद, वेडेपणा करू नकोस. बी प्रॅक्टिकल. विलासिनी अधूनमधून त्याच्या कब्जात जाते. तिच्यावर त्याचा पूर्णपणे अंमल बसलेला आहे. मी वितळून मरणार आहे. आत्ता तुम्ही दोघंच सुस्थितीत आहात. अरे, तुम्ही बाहेर पडून 4 माणसांना गोळा करून तरी आणू शकाल. तोपर्यंत आम्ही त्याच्यावर नजर ठेवू. तो आडवा आला तर मी त्याला प्रतिबंध करेन. आता एकदा मी त्याला स्पर्श केलाच आहे, परत केलं तर काही बिघडणार नाही आहे. तुम्ही त्वरा करा, संध्याकाळ व्हायला लागली आहे. अरे पण तुम्हा दोघांना असं सोडून जावत नाही रे. आम्ही स्वार्थानं तुमचा प्राण धोक्यात घालून पळालो ही जाणीव जन्मभर मन कुरतडत राहील. प्रसाद पाणावलेल्या नजरेनं म्हणाला, हे बा प्रसाद, ही वेळ रडत बसायची नाही आहे. त्वरेनं हालचाल करायची आहे. तुम्ही आज आणि आत्ता इथून निघालात तर वाचू शकाल. उद्या काय होईल सांगता येणार नाही. आमच्या दोघांच्या मरणानं ही वास्तू मुक्त झाली तर ते आमचं भाग्य समजीन मी. पण आपण चौघेही इथेच मेलो तर ते बाहेरच्या जगाला कळणारही नाही. मग आणखीन काही जणांना तो चिश्ती फसवून इथे आणेल. ते सुद्धा मरतील. आणि एक दिवस खरोखरच तो म्हणतोय तसा सगळ्या जगाचा तो राजा होईल. मग मात्र कुणीही त्याला अटकाव करू शकणार नाही. म्हणून म्हणतो, वेळ गमावू नका, तुम्ही लगेच निघा इथनं. प्रसादनं त्याचा हात हातात घेऊन घट्ट दाबला. दोघांनाही डोळे भरून बघितलं. कदाचित नाही, नक्कीच हे शेवटचं दर्शन असणार. विलासनं मान हलवत त्याच्या खांद्यावर थोपटलं. प्रसादने सुटकेस उघडली. महत्वाची कागदपत्र शर्टात खोचली. त्यानंतर ज्योत्स्नाची साडी बाहेर काढली. पलंगाच्या एका टोकाला ती घट्ट बांधली. खिडकीतनं खाली सोडली. साडी धरून तो खिडकीच्या बाहेर उतरला. हलके हलके खाली जायला लागला. साडीच्या शेवटच्या टोकापाशी आल्यावर त्यांनी खाली डोकून बघितलं. 2 फुटावर जमीन होती. त्यांनी हळूच उडी मारली. ज्योत्स्नाही हळूहळू उतरली. विलास आणि विलासिनीनं खिडकीत उभं राहून हात हलवला. दोघेजण वळून जंगलाकडे निघाले. एवढ्यात पाठीला काहीतरी बोचलं. सहज मागे वळून बघितलं तर खिडकीत तो उभा होता. त्याला बघताच ते थपकून वळले. वाऱ्यावरून मंदपणे आवाज यायला लागला, मला सोडून कुठे चाललात? फिरा मागे फिरा, या वाड्यात चला, चला लवकर पाय उचला. ज्योत्स्ना एकटक समोर बघत होती. त्याची नजर तिच्या नजरेत घुसून तिच्या मेंदूचा वेध घेत होती. प्रसादनं समोर बघितलं. एका बाजूच्या खिडकीत तो परशा रक्तबंबाळ चेहऱ्यानं उभा होता. त्याची नजर त्यांच्यावर रोखली होती. एवढ्या अंतरावरून सुद्धा त्या नजरेतली धग जाणवत होती. ज्योत्स्नानं एक पाऊल पुढे टाकलं. एवढ्यात प्रसादची नजर तिच्याकडे गेली. ती परशाच्या संमोहनात सापडतीये हे लक्षात येताच त्यांनी तिच्या हाताला हिसका मारला आणि म्हणाला, ज्योत्स्ना, चल लवकर इथून, त्याच्याकडे बघू नकोस, त्याची नजर विषारी आहे, लवकर चल. त्याच्या हातातून आपला हात सोडवत ज्योत्स्ना म्हणाली, कुठे जायचं आहे? आपण परत त्या वाड्यात जाऊ, चल, तो बघ बोलवतोय. बोलता बोलता तिचे डोळे स्वप्नाळू व्हायला लागले आणि ते बघताच प्रसादने तिच्या कानफाटीतच मारली. ज्योत्स्ना सावध झाली. धोका लक्षात येताच दोघंही एकमेकांचा हात धरून त्या वाड्याकडे पाठ करून धावायला लागले. ज्योत्स्ना, ही बघ पायवाट दिसतीये ग. धावता धावता प्रसाद ओरडला आणि ते खरं होतं. तिथून एक पायवाट दिसत होती. त्या दिवशी ही आपल्याला पायवाट कशी दिसली नाही याचं नवल करत ते दोघे त्या पायवाटेवरनं धावायला लागले. बराच वेळ धावल्यानंतर ते दोघे दमले, धापा टाकायला लागले. प्रसाद, मला भीती वाटते, आता अंधार पडेल आणि त्या दिवशी सारखे आपण भटकून परत वाड्यासमोर जाऊन उभे राहू, मग काय होणार? गप ग वेडे, नेहमी असं नाही घडत.
अरे पण त्या दिवशी त्या दिवशी एवढं शोधून सुद्धा ही ठळक पायवाट आपल्याला दिसली का? आपण वेड्यासारखे भटकत होतो का नाही? प्रसाद, आता त्या दोघांचं काय होणार रे? बघायचं, काही सांगता येत नाही. पहिल्यांदा आपण या जंगलातनं बाहेर तर पडू. आणि बोलता बोलता एकदम जंगल संपवून ते हमरस्त्यावर आले. लोणावळा वारजे दर्शवणारा माइलस्टोन दिसला. दोघांनाही अपार आनंद झाला. एवढ्यात लोणावळ्याकडनं येणाऱ्या एका मोटारीचे दिवे दिसले. हात उंचावून ओरडत ते दोघेही रस्त्यावरून लोणावळ्याकडे धावायला लागले. मोटारीनं जवळ येताच ब्रेक दाबले. आतनं एक बाई उतरली. कोण तुम्ही? असे का धावताय? तिच्या प्रश्नाला काहीही उत्तर न देता दोघेही बेशुद्ध होऊन खाली कोसळले. गेल्या 3 दिवसात बाहेरच्या जगाचं दर्शनही झालं नव्हतं. प्रचंड ताण आला होता मनावर आणि जीवाची भीती तर होतीच. अकस्मात सुटका झाली या आनंदानं शिट्टी होऊन प्रेशर कुकरमधली वाफ निघून जावी तसा त्यांचा ताण नाहीसा झाला होता. आणि ते सहन न झाल्यानं दोघेही बेशुद्ध पडले होते. आणि इकडे विलासनं पलीकडच्या खिडकीत तो उभा आहे हे पाहिलं होतं.